morning everyone. Today we are going to see subject English from book number 3, lesson number 2, The Little Christmas Tree. The little Christmas tree. Warm up. Look at the picture given below. Tick the things that are related to Christmas. What are the things related to Christmas? Yes, of course, Christmas tree, gifts, and Santa Claus. These rest of the things are book, bags, tiffin, water bottle, and eraser. These things are stationery things and school materials. So we not going to take that one. We are going to take the Christmas tree, gift, and Santa Claus. Reading. Once upon a time, 3 trees grew on a hill. एकेकाळी 3 झाड एका डोंगरावर उगवत होती. One tree was big, one tree was not so big, one tree was little. एक ट्री खूप मोठा होता, एक एवढासा मोठा नव्हता, मीडियम साईजचा होता आणि एक खूपच छोटा होता. The snow fell softly on the trees. It was very cold on the hill. आणि असं हळुवारपणे सॉफ्टली असं ट्रीवर काय पडत होतं, बर्फ पडत होतं आणि तिथं खूप असं थंडी होती त्या डोंगरावर. The tree liked the cold. आणि त्या झाडांना काय आवडायचा, तो गारवा आवडायचा. They laughed when they saw the snow on their branches. ते हसायचे जेव्हा त्यांच्या फांद्यांवर बर्फ पडायचा. They said to each other, Christmas is coming. We shall be a Christmas tree. See, it is very privilege to become a Christmas tree. आणि ते एकमेकांना काय म्हणायचे, Christmas is coming. We shall be a Christmas tree. आपण एक क्रिसमस ट्री पण होऊ शकतो. A poor little bird was lost in the snow. How cold he was. Suddenly, one poor little bird was lost in the snow. एक छोटासा पक्षी हरवून गेला त्या बर्फामध्ये आणि खूपच तो थंडीने गारठला होता. He went to the big tree. तो कुठे गेला, मोठ्या ट्रीकडे गेला. I am lost, said he. May I sit on your branches? मी हरवलो आहे, मी तुझ्या झाडावर बसू का, एका फांदीवर. The snow is so cold. आणि बर्फ खूपच थंड आहे. No, said the big tree proudly. I cannot have a little bird on my branches. I shall be a Christmas tree. बघा, मोठा ट्री काय म्हटला, इट इज अन इमॅजिनेशन. ट्री कधी बोलत नसतात, पण स्टोरीमध्ये असं इमॅजिनेशन दिलं. 3 झाडांमधलं कन्व्हर्सेशन. त्यातलं तर मोठं झाड काय म्हणतो त्या छोट्या पक्षीला, नाही, तू माझ्या ब्रांचेसवर असं बसू नाही शकत, कारण की मी आता क्रिसमस ट्री होणार आहे, असं तो गर्वाने म्हणायला लागला. The little bird flew away sadly. तो असा दुःखी होऊन परत उडून गेला दुसरीकडे. He got a colder and colder. तो खूपच गारठून गेला, थंडीने कडकडू लागला. Then he went upon to the second tree. I am lost, said the little bird. May I sit on your branches? The snow is so cold. मग तो उडत उडत दुसऱ्या ट्रीकडे गेला आणि तिथे गेल्यावर तो तिथे विचारतो त्याला, दुसऱ्या ट्रीला, की मी तुझ्या ब्रांचेसवर बसू शकतो का. नो, यू मे नॉट, सेड द नॉट सो बिग ट्री. त्या दुसऱ्या झाडाने नाही म्हणून दिलं, नकार दिला सरळ. No, you may not, said the not so big tree proudly. I do not let little birds sit
ऑन माय ब्रांचेस, आय शॅल बी अ क्रिसमस ट्री. मी कदाचित कुठल्याही छोट्या पक्षीला बसू देणार नाही, कारण की मी आता क्रिसमस ट्री होऊ शकणार आहे, असं म्हणून तो प्राऊडली त्या पक्षीला दुखवतो, लिटिल बर्डला. Now what happened next? The little bird flew away sadly. He was colder still. मग तिथून तो पक्षी उडू लागला आणि तो अजून पण थंडीने खूप गारटला होता आणि थंडीने तो कडकडत होता. At last he flew to the little tree. आणि तो उडत उडत शेवटी एका छोट्याशा झाडावर बसला. I am lost, said he. Oh, I am so cold. मी हरवलं आहे आणि मी थंडीमुळे आहे ना, मला खूपच असं थंडी वाजून कडकडतोय माझं शरीर. मे आय कम क्लोज टू यू अँड सिट ऑन युअर ब्रांचेस. मी तुझ्या जवळ येऊन तुझ्या झाडाच्या फांदीवर बसू शकतो का? ओ येस, सेड द लिटिल ट्री. छोटंसं झाड काय म्हणालं? हो, ऑफकोर्स, तू येऊन बसू शकतो. यू मे सिट ऑन माय ब्रांचेस. कम क्लोज टू माय ट्रंक सो दॅट यू मे फील वॉर्म. हां, तू माझ्या जवळ ये आणि माझ्या झाडाच्या खोडावर बस, म्हणजे तुला थोडीशी गरमाई मिळेल. वॉर्मनेस म्हणजे थोडा उबदारपणा. द लिटिल बर्ड वेंट क्लोज टू द ट्रंक ऑफ द लिटिल ट्री. आणि लिटिल बर्ड त्या झाडाच्या खोडावर जाऊन बसतो आणि त्याला बरं वाटतं, त्याला जवळ जातो त्याच्या. He began to feel better. Suddenly there was a sound of bell. आणि त्याला इतकं बरं वाटायला लागलं तिथे त्या झाडाच्या खोडावर बसल्यानंतर. सडनली तिथे एक साऊंड ऑफ बेल आली. Then he saw Santa Claus coming over the snow in a sled. मग त्यांनी सडनली काय पाहिलं? सांता क्लॉज कमिंग ओव्हर द स्नो इन द स्लेज. मग छानपैकी असा सांता क्लॉज त्याच्या स्लेजवर आहे. यू कॅन सी इन द पिक्चर स्लेज इज लाईक दिस अँड ही इज रायडिंग द स्लेज अँड कमिंग ओव्हर द स्नो इन द स्लेज. The sledge did not stop at the big tree or at the second tree. स्लेज अजिबात त्या मोठ्या झाडाकडे थांबत नाही किंवा दुसरा नॉट सो बिग ट्री कडे थांबतं. इट वेंट अप टू द लिटिल ट्री. देन द स्लेज स्टॉप्ड अँड आउट जम्प्ड सांता क्लॉज. सांता क्लॉज हॅज कम, सेड द लिटिल बर्ड. तेवढ्यात काय झालं? स्लेज तो पहिल्या झाडाकडे पण नाही थांबत आणि नॉट सो बिग झाडाकडे पण नाही थांबत. तो पुढं येऊन कुठे थांबतो? त्या लिटिल ट्री जवळ थांबतो आणि सडनली सांता क्लॉज त्याच्यातून बाहेर येतात स्लेजमधून. आणि काय म्हणतात लिटिल बर्डला? सिंग द लिटिल बर्ड. सांता आस्क्ड इट व्हॉट इट वॉज डुईंग ऑन अ कोल्ड क्रिसमस इव्हनिंग सिटिंग ऑन अ ब्रांचेस. हां, सांता क्लॉज व्हॉट आस्क्ड टू दॅट लिटिल बर्ड. तू असा एवढ्या थंडीत क्रिसमस इव्हनिंगला असा का झाडाच्या फांदीवर बसलाय? द लिटिल बर्ड टोल्ड हिम हाऊ इट हॅज लॉस्ट. आणि त्या छोट्याशा पक्षीने सांगितलं मी कसा हरवला आहे. अँड इट्स वे अँड हाऊ द ट्री हॅड हेल्प हिम आफ्टर द फर्स्ट अँड सेकंड ट्री हॅड सेड नो. मग त्यांनी छोट्या झाडाने त्याला कशी मदत केली जेव्हा बिग ट्री आणि नॉट सो बिग ट्रीनी त्याला रिफ्यूज केलं मदत करण्यासाठी, नकार दिला. रिफ्यूज मीन्स नकार देणे. व्हॉट अ प्रिटी लिटिल काइंड ट्री, सेड सांता क्लॉज. यू गेव शेल्टर टू द लिटिल बर्ड वेन नो अदर ट्री डिड. किती छान, तू किती प्रिटी म्हणजे अगदी छान सुरेख असा ट्री आहे. तू त्या छोट्याशा पक्षाला तू सहारा दिलास, निवारा दिलास, जेव्हा की दुसऱ्या दोन झाडांनी दिलं नाही. यू शॅल बी अ क्रिसमस ट्री. सो सांता क्लॉज टेक द लिटिल ट्री इन द स्लेज. ही टूक द लिटिल बर्ड टू. Then with a sweet sound of bell of they flew in the sledge. In this way Santa Claus ने त्या लिटिल ट्रीला घेऊन गेलं स्लेजमध्ये आणि ऑफकोर्स बर्डला पण घेऊन गेला. आणि अशा प्रकारे द क्रिसमस ट्री, द लिटिल क्रिसमस ट्री बिकम अ क्रिसमस ट्री. डू यू गॉट दिस लेसन? व्हेरी इंटरेस्टिंग ना? What we learn from this story?
always helpful to others, those who are needed our help. Meanings of the word trunk. Here the main part of tree that the branches grow out of. Sleigh, a vehicle that is pulled by animal and used for traveling. Exercise comprehension. Fill in the blank with the correct word from the bracket. It was a dash dash on the hill. What come answer? Cold. The trees dash dash when they saw the snow on their branches. What come answer? Laughed. A poor dash dash bird was lost in the snow. Little. The little bird flew away dash dash. Happily or sadly? Sadly. What a dash dash little tree. What a pretty little tree. In this way you have to complete this exercise comprehension section. Fill in the blank. Vocabulary. Fill in the blanks with the word from the boxes. Needle and thread. Salt and pepper. Cup and sauce. Knife and fork. Socks and shoes. Lock and key. In this way you have to word pair. Options is given. You have to write the correct spell in the blank box. Spelling. Fill in the blanks to complete the words from the story. Softly, sledge, laugh, second, branches, stopped, coming, Christmas, colder, sadly. In this way you have to complete this spellings. Thank you my dear class. Do study. Bye bye.